पुणे घाटमाथ्यावर मोठा पाऊस झाला। मुळा आणि मुठा नदीला पूर। एकता नगर परिसरात शिरलं पावसाचं पाणी। प्रशासनाकडून नागरिकांचं रेस्क्यू। सुरक्षेच्या कारणास्तव वीज बंद। वीजेअभावी पिण्याच्या पाण्याबाबत नागरिकांकडून चिंता व्यक्त। पुण्यातील मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण ओव्हरफ्लो। भिडे पूल पाण्याखाली। नदीपात्रातील रस्ता वाहतुकीसाठी बंद। खडकवासलामधून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला। पुण्यासह नाशिकला पावसाचा रेड अलर्ट। मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद। पुढील 24 तास अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता। रविवारनंतर पावसाचा जोर हळूहळू कमी होण्याचा अंदाज। जळगावच्या पारोळा या तालुक्यामध्ये आता ढगफुटी सदृश्य पाऊस। दुधई नदीच्या पुराच्या पाण्यामुळे देवगाव या ठिकाणचे 30 ते 40 घरांची पडझड। अनेकांचे संसार उघड्यावर। शेवगे बुद्रुक गावातील एक तरुण पुरात वाहून गेल्याची घडली घटना। यवतमाळमध्ये पुराच्या पाण्यातून वाहनं चालवणं बेतलं जीवावर। आर्णीमधील दहेली गावामध्ये कुट्टी नदीमध्ये कार वाहून गेली। आईसह 2 मुलींचा झाला मृत्यू। हिंगोलीमधील कयाधू नदीच्या पुरामुळे उमरा ते बोल्डा फाटा मार्ग वाहतुकीसाठी बंद। पोलिसांवरील दगडफेक भाजपच्याच गुंडांनी केली। विद्यार्थ्यांच्या डोक्यात लाठ्या घालताना पोलिसांना लाजा वाटल्या नाही का? अभिजित देपके आक्रमक। वडील घरी आले तेव्हा गणवेश रक्तानं लाल झालेला होता। आंदोलनात विद्यार्थी नाही गुंड होते। जंतर मंतरवरील पोलिसांविरुद्ध चुकीचे नरेटिव्ह पसरवले जात आहेत। जखमी पोलिसांच्या कुटुंबियांचा हा गंभीर आरोप। आधी हाडं मोडलीत, आता एफआयआर करून खाती बंद करतायत मोदी शहा। तुम्ही जयंतीला धमकावून गप्प करू शकत नाही। राहुल गांधी यांचा हल्लाबोल। दिल्ली पोलिसांच्या कारवाईवरतीही प्रश्न। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या पुण्याच्या दौऱ्यावर। शहांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यात येणार। तर दिल्लीतल्या लाठीचार्जच्या घटनेनंतर शहा पहिल्यांदा सार्वजनिक कार्यक्रमात। भिवंडीमधील इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा 10 वर। 12 तासांहून अधिक काळाच्या बचाव कार्यानंतर मृतदेह हाती। दोषींवर फौजदारी कारवाई होणार। मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश।